भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत। कार्यकारी संपादक आकाश जळके। अंबड येथे शिवजयंती व रमजान ईद पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न। अंबड दिनांक 17 फेब्रुवारी 2026। आगामी शिवजयंती व रमजान ईद यांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या अनुषंगाने आज दिनांक 17/2/2026 रोजी पोलीस ठाणे अंबड येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली। सदर बैठक माननीय उपविभागीय अधिकारी श्री पारधी साहेब व माननीय पोलीस निरीक्षक श्री घोडके साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली पार पडली। बैठकीस नगराध्यक्ष, नगरसेवक, महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी, व्यापारी महासंघाचे पदाधिकारी तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते। बैठकीदरम्यान माननीय पोलीस निरीक्षक श्री घोडके साहेब यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की सर्व नागरिकांनी शिवजयंती उत्सव उत्साहात व शांततेत साजरा करावा। मात्र सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था व कायद्याचे पालन याबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही। कायदा व सुव्यवस्थेस बाधा आणणाऱ्या व्यक्तींविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला। तसेच माननीय उपविभागीय अधिकारी श्री पारधी साहेब यांनी सर्व धर्मीय समाज बांधवांना परस्पर सहकार्य, समन्वय, बंधुभाव राखून दोन्ही सण शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले। प्रशासनाने नागरिकांना संयम, जबाबदारी व कायद्याचे पालन करण्याचे निर्देश दिले असून कोणतीही अफवा अथवा अनुचित प्रकार आढळल्यास तत्काळ पोलीस प्रशासनास कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे। आणि येथे जमलेले सगळे अंबड शहरातील तसेच ग्रामीण भागातील सर्व गावकरी, अंबडचे सगळे सर्व नगरसेवक, पोलीस पाटील आणि इतर सर्व, आता जो आपण जो शांत कमिटीची बैठक जे घेतलेली आहे ही शिवजयंती तसेच रमजान आणि इतर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आपण आजची शांत कमिटीची बैठक घेत आहोत। आता सर्वात पहिल्यांदा शिवजयंती आहे 19 तारखेला, म्हणजे आज 17 तारीख आहे, परवा 19 आहे। 19पासून शिवजयंती साजरी होते 19 तारखेला। तर आम्ही पोलीस प्रशासनाच्या वतीने आपल्याकडं काही सूचना असतील किंवा आपल्याकडून काय आम्ही अपेक्षा व्यक्त करतो की जेणेकरून हा जो सण आहे शिवजयंतीचा जो सण साजरा शांतते आणि व्यवस्थित व्हावा, कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता शांततेने, आनंदात आणि उत्साहात व्हावा म्हणून आपण ही मीटिंग ठेवली आणि त्यामध्ये आमच्या काही अपेक्षा आहेत आपल्याकडनं किंवा सूचना आहेत। सगळ्यात पहिल्यांदा की मिरवणूक जी आहे तर मिरवणूक जो दिलेला मार्ग आहे, जो पारंपरिक दरवर्षीप्रमाणे जो मार्ग आहे त्याच मार्गाने होईल, दिलेल्या वेळेत होईल, एवढी काळजी घ्यायला लागेल। तुम्हाला मार्ग अचानकपणे काही मार्ग चेंज करता येणार नाही। जो जुनं पारंपरिक जो मार्ग आहे त्या मार्गाने ते मिरवणुका घ्यायच्या आहेत आणि जे काय तुम्ही जयंतीनिमित्त काय कार्यक्रम ठेवलेले आहेत ते सर्व कार्यक्रम हे शांततेत पार पडावे यासाठी सगळ्यांची जबाबदारी आमची आहे। जिथे काय कुठं काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते आम्हाला अगोदर सांगून द्या, काय जिथं कुठं काय वाटते त्याबद्दलही आम्हाला माहीत द्या। परंतु जे जयंतीनिमित्त होणारे सगळे कार्यक्रम असतील, कोणी सांस्कृतिक कार्यक्रम असेल, भाषण असेल किंवा इतर काही मिरवणुका असतील, शोभायात्रा असतील, जे काय असेल तर हे सर्व आपल्याला शांततेत आणि उत्साहात सर्व पार पाडायचे। त्यानंतर आता सोशल मीडियाचं फारच जास्त चालू आहे की सोशल मीडियावर काही गोष्टी चुकीच्या असतात, एडिट केलेले असतात, काही मॉर्फिंग केलेले फोटो असतात, व्हिडिओ असतात, काही मेसेज असतात। ह्या चुकीच्या ज्या काही सोशल मीडियावर फिरणाऱ्या गोष्टी ज्या आहेत तर या म्हणजे खात्री केल्याशिवाय कुठे फॉरवर्ड करूच नका, शक्यतो फॉरवर्ड करूच नका। जर चुकीचं असेल आपण फॉरवर्ड केलं तर त्यावर आयटॅगप्रमाणे गुन्हा पण दाखल होतो। ज्या काही अफवा पसरवणारे आहेत, काहीतरी चुकीचं कुठं तर घडलेलं राहतं आणि त्याला एडिटिंग करायचं आणि हे इथंच घडलेलं आहे किंवा ते तिथंच घडलेलं आहे असं, हे काय दोन धर्मामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करणारे जे काही मेसेजेस आहेत ते सोशल मीडियावर जे फिरणार आहेत तर त्यावर कटाक्षाने आमचे सायबर तर ते लक्ष ठेवते आणि जे चुकीच्या पद्धतीने त्याला व्हायरल करतात, चुकीच्या पद्धतीने त्याला प्रोत्साहन देतात त्यावर सायबर गुन्हे दाखल करणार, आयटॅगप्रमाणे गुन्हे दाखल होणार, ते बाकीच्या त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणार। त्यामुळं जर त्यामध्ये जर कोणी विद्यार्थी असेल, कोणी तरुण असेल, कोणाला नोकरीची अपेक्षा असेल त्याच्यावर जर गुन्हे दाखल झाले तर पुढे त्याचं काय भविष्य सर्व अंधारात असू नये। त्यानंतर दुसरं जे आहे, कुठलाही वाद म्हणजे ग्रामीण भागामध्ये असो किंवा शहरामध्ये असो, जयंतीनिमित्त किंवा कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमानिमित्त कुठलाही वाद असेल तर तो तिथं वाद नका करू। तुमचे काय असेल जेन्युइन प्रॉब्लेम असतील किंवा एकमेकाचे काही हेवेदार असेल तर पोलीस स्टेशनला या, आम्हाला सांगा, आपण तो वाद चर्चेतून मिटवू। चर्चेतून मिटत नसेल तर कायदेशीर कारवाईतून मिटवू, पण त्याचा इश्यू होऊन कुठं तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन म्हणजे आपल्या शहरामध्ये झाला पाहिजे नाही आणि तालुक्यामध्ये पण झाला नाही पाहिजे। तुमचे चर्चेतून जर वाद मिटत असतील तर ते मिटवू, नसेल तर कायदेशीर कारवाईतून ते वाद मिटले जातील। पण चुकीचं कोणी पाऊल उचलून कायदा हातात न घेऊ नये, जेणेकरून आपल्या इथं म्हणजे खराब वातावरण कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। त्यानंतर
आम्ही ज्या वेळोवेळी तुम्हाला सूचना सांगतो, सार्वजनिक कार्यक्रम असेल, शिवजयंती असेल किंवा कुठलेही इतर जे मोठे कार्यक्रम असतील, धार्मिक असतील, कोणत्या वैयक्तिक कार्यक्रम, ज्या वेळेला आम्ही सूचना सांगतो त्या सूचनाचं पालन करून पोलिसांना सहकार्य करावं, ही एक आमची तुमच्याकडून अपेक्षा असेल. तुम्हाला जे काही अडचण असेल ते तुम्ही आम्हाला बिनधास्तपणे कधीही सांगा, मेसेजद्वारे सांगा, पर्सनल भेटून सांगा, किंवा एखादा बीटा मालदार असेल, बीटा अधिकारी आहेत, दुय्यम अधिकारी आहेत, मी आहे, SDPO सर आहेत, बाकी सगळे प्रशासन सर्वच अधिकारी, SDM सर आहेत, तुमच्या अडचणी तुम्ही आमच्याजवळ मांडा. काय एखादा प्रकार घडल्यानंतर साहेब हे असं होतं म्हणून असं घडलं ह्या बोलण्याला काहीच अर्थ राहणार नाही. त्यावेळेला तुम्हाला प्रशासन कुठल्याच पद्धतीमध्ये मग जे होईल ते कायदेशीर कारवाईला समोर जावं लागेल. आणि त्यामध्ये जर शिक्षण घेणारे मुलं असतील किंवा जर कुणी काय नोकरदार असेल तर त्याला त्यामध्ये अडचण निर्माण होईल. त्यामुळं प्रशासनाला सण उत्सव साजरा करताना किंवा बाकी काही कुठले कार्यक्रम साजरा करताना प्रशासनाला सहकार्य करावे एक अपेक्षा आहे. त्यानंतर जे काय आहे ना तुमच्या ते ठरलेल्या मार्गाचं आणि ती वेळ सगळ्यात महत्त्वाचं काय मार्ग आणि वेळ आहे. आपण काय करतो, एक गाणं वाजू द्या, 2 गाणं वाजू द्या, बऱ्यापैकी त्यात कोणतं पिलेलं असतं त्यातून भांडण होतं. त्यामुळं वेळेचं बंधन आम्ही तुम्हाला वेळोवेळी सांगतो की वेळ संपली बाबा, तुम्ही कमी राहायला थोडा वेळ तुम्ही पटकन करा. त्यामुळं मिरवणूक लवकर काढा आणि वेळेच्यात संपवा, हेच म्हणणं आहे. तुमच्या आनंदामध्ये आमचा सहभाग निश्चित असेल, पण आम्हालाही काही गोष्टीचं बंधन असतं, वेळेच्या आत सगळ्या गोष्टी संपल्या पाहिजे, कारण त्याचं रिपोर्टिंग करणं गरजेचं असतं. आणि तुम्ही लक्षात घ्या की बरेच वेळा आता तर सध्या अंबड शहरामध्ये आणि ग्रामीण तालुक्यामध्ये पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहेत, सगळे जे समजदार लोक आहेत सगळे आहेत, त्यामुळे भांडण काय दिसलं नाही. पण भांडण जेव्हा मिरवणूक असेल किंवा काय कार्यक्रम वेळेच्या पुढे चालला की त्यात कोणी ना कोणी विघ्न घालतं आणि त्यातून ते भांडण होतं आणि लॉ अँड ऑर्डर चालू होतं. त्यामुळं जे कोणी शिवजयंतीचे कमिटीचे अध्यक्ष असतील, सदस्य असतील किंवा आपण सर्व आंबेडकर म्हणून सगळ्या गोष्टी आपण म्हणजे त्याचा अध्यक्षच असायला असं पाहिजे नाही, पण सगळ्या गोष्टी आपण एक सुजाण नागरिक म्हणून आपण जे काही मिरवणूक काढणारे मुलं आहेत पुढे तरुण त्यांना आपण सांगून त्यांना त्या गोष्टी लवकर करून घेऊन म्हणजे वेळेच्या आत संपवण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावे एक अपेक्षा. त्यात आता डीजेचा एक प्रश्न आहे, तर डीजे तर आपण वाजवूच देत नाही किंवा सर्वोच्च न्यायालयाचा त्याला निर्देश आहे की डीजेचा काय वाजवायचा नाही. पण माझी पण तुम्हाला एक विनंती असेल की डीजे कोणी लावू नका. काय दुसरे बँड असतील किंवा जे काय दुसरे वाद्य आहे तर ते पारंपरिक वाद्य तुम्ही लावा आणि त्याचा आवाज कमी असावा, जेणेकरून आपल्याला त्रास होतो. म्हणजे ध्वनी जे प्रदूषण आहे त्या ध्वनी प्रदूषणाचं पालन आपल्या सगळ्याकडून झालं पाहिजे, ही मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची विनंती असेल माझी ते. त्यानंतर मिरवणुकीमध्ये शस्त्रसदृश वस्तू किंवा आक्षेपार्ह फलक आहेत, घोषणाबाजी आहेत आक्षेपार्ह, जेणेकरून वाद निर्माण करणारे असतील किंवा 2 धर्मामध्ये समाजामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करणारे असेल अशा घोषणाबाजी नको, ते फलक नको किंवा गाणे असतील, ह्या कुठल्याच गोष्टी नको. आपल्याला सण उत्सव हा आनंदात उत्साहात साजरा करायचा आहे, जेणेकरून काय की साजरा केल्याबद्दल आपल्याला पण नंतर बरं वाटलं पाहिजे. नाहीतर काय होतं, एखादा आपण उत्साहात सण साजरा करतो आणि शेवटी कधी कुठं काय प्रॉब्लेम झाला, वाद वगैरे झाला, सगळ्यांचा मूड जातो. तुम्हालाही बऱ्याच वेळा असं झालं असेल, तर ते व्हायला नको. आपण जशी सुरुवात आनंदाने केली होती तसं त्या मिरवणुकीचा शेवट किंवा त्या कार्यक्रमाचा शेवट पण आनंदात व्हावं, यासाठी सगळ्यांनी चांगलं वागावं. किंवा एखादा जर चुकीचं असेल तर त्याला आपण सगळे मिळून सांगून त्याला घरी जाऊन पाठवून द्यायची, बाबा तू नको हे विनाकारण विघ्न नको आणू. त्यानंतर जे सोशल मीडिया आता प्रत्येकाकडे आहे, सोशल मीडियावर जे धर्माला तेढ निर्माण करणारे किंवा भडकाऊ जे काय मेसेज असतील ते फॉरवर्ड प्लीज नका करू. म्हणजे ह्या गोष्टी काय तेवढ्या परत एवढ्या होऊन जातं, पण त्याचा ज्यांनी फॉरवर्ड केलं किंवा हे आहे आपण हे म्हणू शकत नाही की आलं मी पुढे पाठवलं, ते पण गुन्हा आहे. एखादा मेसेज चुकीचा आला त्यात काय तथ्यच नाही किंवा 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करणारा एखादा मेसेज आहे आणि आपण तो बघितला आणि दिला पुढे पाठवून, तर तो पण गुन्हा आहे, त्यावर पण गुन्हे दाखल होतात. त्यामुळं अशा चुकीच्या म्हणजे धार्मिक भावना भडकवणारे किंवा काय तेढ निर्माण करणारे, लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन निर्माण करणाऱ्या गोष्टी म्हणजे कुठल्याच फॉरवर्ड करू नका सोशल मीडियावर. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काय आहे ह्याच्यामध्ये जर कुठली काही संशयास्पद कुणाची हालचाल असेल, काय तुम्हाला काय माहिती आहे, काय संशयास्पद काय गोष्ट आहे किंवा कुठं काय वाटतं कुणाच्या काय मुलामुलामध्ये कधी हे होतं किंवा मग वाद कुठं तर अशा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये वाद करून काढायचा आणि त्यात हे करायचं, तरी असं जर कुठं तुम्हाला निदर्शन आलं तर ते प्लीज आम्हाला सुरुवातीला सांगा, जेणेकरून आपण त्याला थांबवू किंवा त्यावर काहीतरी कायदेशीर कारवाई करून ते थांबवता येईल. या सगळ्या सूचना ह्या माझ्याकडनं सूचनावर विनंती असेल तुम्हाला, जेणेकरून आपल्या अंबड शहरातली शिवजयंती तसेच अंबड तालुक्यामधली शिवजयंती आणि इतर जे सर्व सण जे आहेत सर्व धर्माचे सर्व सण हे शांततेत आनंदात आणि उत्साहात जावं, यासाठी हे माझ्याकडून पोलीस प्रशासनाच्या वतीनं हे तुम्हाला सूचना आहेत.
पोलीस पाटलांना पण मी सांगतो, आता इथं बऱ्यापैकी पोलीस पाटील पण आलेले आहेत. पोलीस पाटलांना पण मला हे सांगायचे की तुम्ही प्रत्येक गावामध्ये आपापल्या गावामध्ये काय चुकीचं होतंय का, काय होतंय, कोण काय करतंय काय नाही, ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, जेणेकरून त्याला आपण अगोदरच आळा घालून ठेवू. ज्या गावाला पोलीस पाटील नाही त्याच्या शेजारच्या गावच्या पोलीस पाटलांना लक्षात ठेवायचं. आणि मी तुम्हाला आज इथेही सांगतो की तुमचं कुठलं जर काय म्हणतात कामामध्ये दुर्लक्ष आलं किंवा तुम्ही वेळेवर कुठलं रिपोर्टिंग नाही केलं किंवा तुम्ही माहितीच नाही दिली किंवा तुमचा त्यामध्ये सहभाग आहे किंवा तुम्ही पार्सली टाईप वागताय किंवा तुम्ही पक्षासारखे असल्यासारखे वागताय, तुम्ही आता पोलीस